खरं तर मी तशी हाडामासाची शिवसैनिक असली तरी हाडामासाची शेतकरी पण आहे. मी धुळ्याहून आली आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, मग शेतकरी तू इथे काय करते? तर ठाण्याचेच काही गद्दार गुवाहाटी ठाण्याला गेले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आणि म्हटले माझा एक माणूस जरी पडला ना तरी मी गावाकडे शेती करायला जाईल. मग आता अशा माणसांना शेती शिकवली पाहिजे. त्यांची शेती करण्याची पद्धत फार खराब आहे. म्हणजे ते बुटं घालतात, भारी महागाचे कपडे घालतात, विमानात फिरतात. त्यांना सांगितलं पाहिजे साहेब रात्री बॅटरी घेऊन बारे देता आले पाहिजे, हातात कुऱ्हाड घेता आली पाहिजे, पाठीला मारता आला पाहिजे. हे शिकवायला खास मिळाले. खरं तर ठाणे लोकसभेत मुळात चर्चा कोण विजयी होईल अशी नाहीच आहे. चर्चा नेमकी राजन विचारे साहेब किती लाखाची लीड घेतात अशी. आम्ही बऱ्याच जणांची नावं ऐकली. आम्हाला वाटलं श्रीकांत शिंदे उभे राहतील, नंतर वाटलं प्रताप सरनाईक उभे राहतील. म्हणजे आमच्याकडे ना एकदा वाघ गावात आला आणि वाघ आल्याबरोबर गावची सगळी प्राणी पळायला लागली. घोडं, लांडगं जोरजोरात पळायला लागले. पळता 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 घोड्याला नेमकी गावची विहीर कुठे हे माहित होतं. पळता 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 विहीर आली, घोडं बाजूला सरकलं, लांडगं पडलं. श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही बाजूला सरकलात, प्रताप सरनाईक साहेब तुम्ही बाजूला सरकलात, मस्के साहेब आता तुम्ही जोरात पडणार. आमची दखल 33 देशांनी घेतली, आमची दखल 33 देशांनी घेतली. तुमच्या 33 पिढ्या ठाण्यात आल्या तरी तुम्ही राजन विचारे साहेबांना हरवू शकत नाही. ही वास्तवता तुम्हाला मान्य करता आली पाहिजे. काय परिस्थिती आहे तुमची? अहो काय कमी केलं तुम्हाला पक्षाने? भरभरून सगळं दिलं तरी पक्षाशी गद्दारी, तरी पक्षाशी बेईमानी. ही जनता सगळं माफ करते पण बेईमानी माफ करत नाही. ही जनता सगळं माफ करेल पण तुमची गद्दारी कदापि मान्य करणार नाही. हे तेच ठाणे म्हटलं की आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेब आठवतात. आम्हाला ठाणे म्हटलं की दिघे साहेबांची मातोश्रीवर असणारी निस्सीम निष्ठा आठवते. काही दिवसांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात काही माणसांनी दिघे साहेबांचे पाय धुतले आणि नंतर त्यांचाच निष्ठेचा इतिहास पायदळीत उडवला. पण राजन विचारे साहेबांनी मात्र तो वारसा समर्थपणे पेलला आणि अशा राजन विचारे साहेबांना निष्ठेचं इनाम म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी तिसऱ्यांदा लोकसभेचा एबी फॉर्म दिला. सन्माननीय राजन विचारे साहेबांना दिला गेलेला एबी फॉर्म निष्ठेचं प्रतीक आहे आणि मस्के साहेबांना दिला गेलेला एबी फॉर्म चेष्टेचं प्रतीक आहे. स्वराज्याचं इतिहासाचं पान चाचपून पहा. स्वराज्य असो की पक्ष असो चेष्टेवर नाही निष्ठेवर उभा राहतो. आमची शिवसेना निष्ठेवर उभी आहे, तुमची शिवसेना चेष्टेवर उभी आहे, तुमचा पक्ष चेष्टेवर उभे आहेत. आम्ही खरे असली आहोत, तुम्ही नकली आहात. आणि हे लोक म्हणतात आमची खरी शिवसेना असली. एकदा वाघाचा रुबाब पाहून लांडग्याला वाटतं आपण बी वाघ व्हावं, ते बी अंगाला कलर मारतं. 2 वर्ष रुबाबात मी वाघ म्हणून रुबाबात राहतं आणि 4 जूनला बरोबर पाऊस पडतो, कलर उडतो आणि लांडगं उघडं पडतं. देशाच्या पंतप्रधानांना 4 जूनला मान्य करावंच लागेल. असली शिवसेना ही मातोश्रीतच आहे. असली शिवसेना ही सन्माननीय ठाकरे साहेबांचीच आहे. अहो काय परिस्थिती आहे तुमची? दिघे साहेब एक चिठ्ठी लिहायचे, जय महाराष्ट्राची, जय महाराष्ट्र लोकांची कामं व्हायची. फडणवीस साहेब यांना बाजू लावून चिठ्ठ्या देतात आणि हे म्हणतात आम्ही दिघे साहेबांचे वारसदार. तुमचा माईक ओढला जातो आणि तुम्ही म्हणतात आम्ही दिघे साहेबांचे वारसदार. दिघे साहेबांचे विचारांचे निष्ठेचे वारसदार सन्माननीय राजन विचारे साहेब आहेत. अहो चित्रपटात आम्ही पाहिलं एका महिलेवर अन्याय झाला तर दिघे साहेबांनी तिला न्याय मिळवून दिला होता. याच ठाण्यात रोशनी शिंदेला मारहाण झाल्यावर पहिला आवाज राजन विचारे साहेबांनी उठवला. सांगा या महिलांनी तुम्हाला मतदान का करायचं? ज्यांनी
शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर चालवलं. आता त्यांच्या राजकीय अस्तित्वावर बुलडोजर चालवण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ आता नक्कीच आपण दाखवून द्यायची. येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबायचं आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नंबर 1च्या लीडनं माननीय राजन विचारे साहेबांना निवडून द्यायचं हीच आपल्याला विनंती करते आणि थांबते. घेतलाय निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती. तयार हो थोपटून दंड आणि कपाळाला लाव निष्ठेची माती, निष्ठेची माती. जय हिंद, जय महाराष्ट्र.